बाळू, तू ज्या ताटात जेवत होता ना, त्या ताटात त्या रात्री बांना बस्तीचं दर्शन झाला. अगं बया, म्हणजे चिमितकारच झाला. होय, आणि आता तो ताट मी देवघरात ठेवली आहे. यमुनाताई, गंगप्पा, आता तुम्हाला कळलं का मी ते ताट का मागतो आहे? होय, बाळू, आता तुला सांगितलं ना, मग आता ते ताट देवघरातून कसं आणून देणार तुला? का काय नाही आणणार? ए, देवघरात पूजेला ठेवलंय ते. म्हणजे तुम्ही त्या ताटाची पूजा करत बसणार आहे का? होय, तुला काय करायचंय? म्हणजे मला उपाशी ठेवून तुम्ही त्या ताटाची पूजा करणार? होय, तुला उपाशी राहायचं ना, तर राह तू. हे घे. बाळू, का कुणास ठाऊक, मला असे वाटते की तू हा हट्ट सोडला पाहिजे. यातून काही चांगला होणार नाही. मला त्रास दिला आणि उपाशी ठेवलं तर कसं चालेल? अय्यो अय्यो महादेवा महालिंगराया, अरे कसे होणार ह्या गावाचे म्हणतो मी. अय्यो अय्यो, अरे काळजीने मला जातच नाही की रे. जेवण म्हणतोय मी. अय्यो अहो किती काळजी करताय पण. अय्यो, पाहिलं तर रडत्या लोक गावातली. म्हणजे तुला काय खोटं वाटतं का रे माधू? नाही, मी आपला असंच. असं. अय्यो हे त्या रे गावात काय चाललंय ते सांग तरी. अरे कळेल कसे म्हणतो मला. अहो ते तर मला ठाव आहेच, अय्यो पण गावाच्या बाहेर काय चाललं ते बी ठाव आहे. अय्यो बाहेर. अय्यो मग सांग की रे पटकन, किती वेळ म्हणतो मी. सांगतो की, ते चंदूलाल शेठचे आमराई ठाव आहे ना व? अय्यो माहितीये की रे, दर साल पाठवतात की रे. आंबे म्हणतोय मी. अहो त्या आमराईला काल रातच्या लागली की. अय्यो काय. आग म्हणतो मी. अय्यो आग. अय्यो आग लागली अमराईला. अय्यो मग आता कसे मिळणार आंबे खायला. अय्यो अय्यो. अशी कशी लाग कोणीतरी खोड काढायची म्हणून केला असणार आहे. अय्यो ऐकलं का रे पोपटा. बघतोय. अय्यो तुला बरेच माहित रे माधू. नाही, ते आपलं असंच बोललो. पंच मयप्पाचा खास माहित तर आहे हो. याला समजा ठाव आहे. अय्यो आम्हाला काही सांगितले नाहीस की रे. काय सांगू पंच आता. करे काय बोलत होता मयप्पा तू अशी? काय खुसूर पुसूर चाललो तुमचं? हा नाही, काय नाही. अय्यो सांग की रे. अरे तात्याने विचारले म्हणजे मीच विचारले असे समज रे माधू. हा ते मायप्पा बाळूला आणायला जाणार आहे. अय्यो अय्यो महादेवा महालिंगराया. अय्यो अय्यो, म्हणजे गावात परत येणार की रे बाळू. अय्यो हे आधीच का नाही सांगितलं रे. एवढी मोठी गोष्ट म्हणतोय मी. बघितलं का पंच कसा बोलला पोपट. अय्यो बाळू गावात परत येणार, एवढी मोठी गोष्ट. नाही पण तुम्हासनी कशापायी एवढा आनंद झाला आहे? आनंद कशापायी झाला म्हणजे बाळू जेव्हा गावात होता तेव्हा तुम्हासनी नग होता ना त्यो. म्हणजे थांब की रे पोपटा मी सांगतो. ए माधू, आधीची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. अयो बाळू आम्हाला गावात हवाय बघ. बाळू गावात कधी येणार ते सांगायचं बघ मला. होय होय होय. आणि बाळूच्या स्वागताची तयारी झाली पाहिजे बघ.
बाळू येणार गावात. परत अय्यो परत अय्यो बाळू बाळू. थांब. तुला कोणी सांगितलं होतं शहाणपण करायला? काय केलं मी? ते बाळूची जेवणाची ताट मी देवघरात पूजा करायला ठेवली आहे. कशाला सांगितलं सगळ्यांना? त्यात लपवायचंय काय बा? उलट तुम्ही ते ताट का देत नाही हे तरी कळलं ना सगळ्यांना. मालिका होता पण, आणि ते नोकर त्यांना काही सांगायची गरज नाहीये. आणि मला ते ताट नाही द्यायची आहे तर नाही द्यायची आहे. बा, बाळू 2 दिवस झाले उपाशी आहे. आजचा 3रा दिवस आहे. ते ताट देवघरात आहे हे जर त्याला कळलं ना तर तो जेवायला तयार झाला असता असं मला वाटलं, म्हणून मी सांगितलं. हो, पण ऐकला का त्याने? नाही. म्हणूनच सांगितलं होतं की स्वतः जाऊन शहाणपण करायला नको होता. चूक झाली माझी. आता मी जाऊ का? नाही, देवघरात कोणाला जाऊ देऊ नको. आणि त्या ताटाकडे कोणाची दृष्टी पडायला नको. हा, देवघरातून देव गेले आणि पुन्हा सापडले तेव्हापासून कोणी पण जात नाही देवघरात. अरे, उद्या ते ताट कोणी घेऊन गेला तर? हा, अहो फुटकं ताट कशाला कोणी घेऊन जाईल? सुनबाई, ते नुसतं फुटकं ताट नाहीये, त्याच्यात मला देवाचे दर्शन झाले आहे. हा, तुम्हाला दर्शन झालंय, पण बाकी सगळ्यांचा कसा विश्वास बसणार त्यावर? म्हणजे मी खोटं बोलताय की काय? तसं म्हणायचं नव्हतं मला बा. कळली तुझी समज, पण असा वागून जमणार नाहीये. उद्या हे मोठं जायजात तुला सांभाळायची आहे. असा भोळ्यासारखी वागून राहिलीस तर लुटून नेतील लोक. बा, मला आता फक्त बाळूची काळजी वाटते. तो लहान आहे आणि उपाशी आहे. त्याला काही व्हायला नको. लय भूक लागली हाय ग माय. 3रा दिवस आहे उपासाचा. यमुनाताई, तू का रडती आहे? काय हाय बाळू, असं कोणी वागतं का? असा बाळूच वागल. आणि माझ्यासारखं वागणं हे दुसऱ्या कोणाचं काम नाही. अरे बाळू, तुझ्या घरी सांगावा धाडायचा का? का? आणि कशा पायी? आता तू कुणाच ऐकत नाही म्हणल्यावर काय करायचं? आता ह्याला विचारायचं तरी कशा पायी? मग तुझं काय खरं नाही? पाहिलं ना कसा भेपान दावतो या. भेपान होय? धोत्राची गाठ सोडून समध्या गावात पडशील. माझ्या घराला सांगावा धाडलास तर. असं का बोलतोय? आता का बोलतोस आणि कशा पायी हे तुम्हाला सांगत बसू होय? बरं बाबा, राहिलं. आय, घराच्या बाहेर पडलो आणि तुझी आठवण आली बघ. घरात असताना भूक लागूच दिली नाहीस. तुझ्या जवळ होतो तेव्हा भूक काय असती या ठाव नव्हतं. भूक लागायच्या आधी घास भरवलेला असायचा. आज तू नाही तर श्रीमंतीची मस्ती आलेल्यांनी 3 दिवस मला उपाशी ठेवलं आहे बघ. चला, आवरलं माझ, निघतो म्या. खरंच चाललाय सा? ये कसा गेला कळलं बी नाही. हा, आता लेक घरी येणार म्हणल्यावर असंच होणार. काय भीमा? होय, बाळू येणार म्हणून आईला असं झालंय. काय करू आणि काय न ग? हे बघितलं का? हा, बाळ्या घरी येणार म्हणून पूर्णाच्या पोळ्या आहेत. समजलं मला. बा, मी येऊ का? नग, एकलीस आहे, तिच्या संग थांब.
हा मी आज जातो एकला. वय भीमा इथं लई काम आहे, तू इथंच थांब. तर मी आणि निघतो. चालू दे तुमचं. अहो थांबा आता काय थांबा. आज सिद्धनाथ आप्पांचा भंडारा आहे. चांगल्या कामाला जाताना उगा इग्न नगर. आता कसलं इग्न? असा जाणार आणि असं घेऊन येणार तुझ्या बाळूला. माझ्या आपल्या हा गावातनं जाताना कुणी बी विचारलं का कुठं चालला तर काय बी सांगू नका. नाही सांगत. आणि गावातून त्याला घेऊन येताना हिथं तिथं थांबू बी नका. लागलीच घरला घेऊन या. तसं बी नंतरच्याला दिसणारच आहे. वय जेव्हा आला म्हणल्यावर गाव विचारणारच की. आणि गावाला बी ठाव आहे बाळू येणार म्हणून. परभा शेठजी वाड्यावर असतील ना? हा माधून एकदम पक्क सांगितलं आहे. हवं ते काय बी कारण सांगते पण त्यासनी सांगा का बाळूला घेऊन जाणारच. परभा काय कारण सांगल? सांगायचं का बाळूची आया आजारी आहे. काहीतरीच काय खुळी झालीस काय? हो भरल्या घरात असं काय बी बोलू नका. आमासनी काय बी झालं तरी चाल. निघतो. ए सदाशिवराव या इकडं. ए गंगप्पा या म्हणत आहे, या इकडं या. काय आहे इथं? जा तुम्ही. थांब. जा म्हणल्यावर लगे जायचं होय? मग काय करू? या म्हणत आहे. तुझ्या नवऱ्याला बोलता येतं की? ते माझ्यासाठीच इथं येतात. मग इथं येऊन नुसत्या गिरट्या घालतोस होय? नाही, हिला घेऊन जायचं आहे. मग काय मुहूर्त बघायचा हाय का पंचांग? नाही, अरे राब राब राबती ती पोटाचं खळग बांधण्यासाठी. हे म्हणत आहे तुला काय झालं रडायला? आणि मी तुला म्हणलं होतं ना एक दिवस सदाशिवराव येणार तुला घेऊन जायला. तुला वाटलं बाळू काय तरी बोलतोय. मी यमुनाला घेऊन जायला आलो आहे. यमुनात आहे थांबू नग, निघ तू. आणि काय राबायचं आहे ते तुझ्या घरला जाऊन राब. नाही, मी नाही जाणार. आता काय झालं? अगं सगळं तुझ्या मनासारखं होतंय. जा. बाळू तू जेवत नाहीस. कशी जाऊ म्या? यमुनात आहे तू माझ्या पायी इथं थांबू नग, तू जा. बाळू तू आधी जेव, मग जातो आम्ही. मुंबईला यावेळी जाशील तर सगळं काम संपून ये. आता घरी काय सांगू? त्यांना तर मी सांगून आलाय की हे व्यवहार झाला तर आपल्याला भविष्याची काय पण चिंता राहणार नाही. माझ्या बाळाला काय वाटते ते बायडीला तो लई दुःख होईल. मालकीनबाई, मालकीनबाई. अगं काय झालं यमुना? मालकीबाई वाड्यावर पोलीस येत आहेत. पोलीस आपल्या वाड्यावर? बा आपण आता काय करायचं? पण आपण काय केलंय? तेच कळ ना, पण ते इकडेच येतात. चंदू पण इथे नाहीये आणि आपण काय सांगणार त्याला? चंदूलाल शेटजींचं घर हेच का? हो हेच आहे घर. शेटजी कुठे आहेत?
ते मुंबईला गेले आहेत. कधीपर्यंत येतील? आज रात्रीपर्यंत यायला पाहिजे. नक्की काय झालंय? हे सरकारचं पत्र आहे, हे घ्या. काय आहे ह्याच्यात? शेटजींनी सरकारचा कर चुकवलाय आणि त्यात सरकारला त्यांनी फसवलाय, त्याचं जे पत्र. हो, पण आमचा मुलगा असं करणार नाही. त्याचा व्यवहार चोख असतो. हे शेठजी आल्यावर समजेल तुम्हाला. पण ह्याच्यात काही काळजी करण्यासारखं नाही ना. अहो, सरकारचा कर चुकवणं म्हणजे चोरीच की. शेटजींनी चोरी केली आहे. नाही नाही, असं कसं होईल? काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी चंदूलालची आई आहे आणि मी माझ्या मुलगीला चांगला ओळखते. तो असं नाही करणार. तुम्ही काही यात पडू नका, तुम्हाला ते समजणार नाही. शेठजी आले की त्यांना हे पत्र द्या. हो. चला. बा, आता आपण काय करायचं? पोलीस यांना घेऊन जाणार? नाही नाही, असं काही नाही होणार. चंदूला येऊ दे, नंतर आपण बोलू काय प्रकार आहे ते. बा, पोलीस वाड्यावर येऊन गेले तर सगळ्यांना कळेलच ना. त्याचा आपण काही करू शकत नाही. पण इथे काय घडलं आहे हे बाहेर गेलं नाही पाहिजे. गंगप्पा, यमुना, जी, मी कुणाला बी नाही सांगायची. काय म्हणला? तुझं डोंबलं. आमराईला आग लागली. आज घरी पोलीस येऊन गेले. हे काही चांगलं सुरू नाही. आपण कुठे चाललो आहे? अयो, कुठे चाललो आपण? अयो, खरंच विसरलो की म्हणतो मी. तुम्ही निघाले आणि तुमच्या मागे मी खोळ्यासारखं. काय काम धाम आहे का नाही? अयो, खरंच विसरलो की रे तात्या. अरे कुठे चाललो आपण? पण तुमचं वय झालं आता. अयो, माझे वय झाले. अयो, खेळतो माझ्या बरोबर कुस्ती म्हणतोय मी. आत्ता अयो, काढ कपडे. नका नका, तुम्ही तर हायसा झालं. अयो, आठवलं. वा का? अयो, ओ का? बोला. अयो, वैजंता बोलली होती की त्या बाळूला त्या देवप्पाच्या विरुद्ध उभं करायचं. असं आहे होय. तुमचं काम झालं बघा. अयो, म्हणजे तेव्हा बघा तिकडं मयप्पा यायला लागला. बरं झालं सकाळी सकाळी मग तोंड बघितलं. मग तुमचा दिवस चांगला जाईन आज. अय्यो, तुझं तोंड. अय्य, अरे हाक मार की त्याला. इकडे. अरे इकडे इकडे. ऐ हा आला. राम राम. राम अय्यो, राम 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 राम. कुठे चालला तर एवढं घाई घाईत? काम आहे एक. अय्यो, आम्हाला पण सांग की रे, आम्ही पण काहीतरी मदत करू. नग नग, म्या जातो. अरे जाशील बाबा, पण सांग कुठं चालला? चंदूलाल शेटजीकडे चाललो आहे. हा, म्हणजे बाळूकडं असंच ना? वय. अय्यो, चांगले चांगले. अरे पण एवढ्या महत्वाच्या कामासाठी असाच चालला असं? अरे तात्या, अरे घोडा बैलगाडी जुंपून दे की रे. अरे पायी जाणार कसा म्हणतो मी. तेच काम बाकी आहे आता. जातो जी म्या. अयो, पण कशासाठी चाललास ते सांग तरी. म्हणजे आम्ही ऐकले की बाळूला आणायला चालला असं म्हणून. म्हणजे तसं ठरवलं आहे. अयो, चांगलं ठरवलं, चांगलं ठरवलं. अय्य अय्य, मागच्या वेळेस आम्ही पण बोललो होतो बाळूला गावात घेऊन ये म्हणून. वय, जाऊ का मी? अय्यो, जा की रे, पण आम्हाला पण खूप काम. हे तात्या,
हा त्या काशाला सांगा म्हणून की सनई चौघडे तयार ठेव. अय्यो हा म्हणजे एकदा बाळू आला तर वाजायला पाहिजेत सनई चौघडे जोरात.